अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराजांचं स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे सगळ्या स्वामी भक्तांना माहिती आहे. महाराजांची स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं ज्या घरामध्ये पठण केलं जातं त्या घरामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमी पडत नसते. महाराज नेहमी प्रचिती देत असतात. महाराजांचे अनुभव नक्कीच देत असतात. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ह्या वाक्याचा आपल्याला नेहमी अनुभव येत असतो किंवा प्रचिती येत असते. माझ्या बऱ्याच स्वामी भक्तांना स्वामीचरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं पठण करत असताना बरेच अनुभव आलेले असतील आणि तुम्ही आवर्जून कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा की तुम्हाला महाराजांचे कोणकोणते अनुभव आलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे का, ज्या घरात संकल्पयुक्त सेवा केल्या जातात त्या घरामध्ये महाराजांची ती पूर्ण होण्याच्या आधी आपली ती इच्छा पूर्ण होत असते. असं म्हटलं जातं की संकल्प करून सेवा करणं म्हणजे संकल्पयुक्त सेवा करणं म्हणजे आपण त्या सेवेला बांधील असतो. आणि ज्या घरामध्ये संकल्पयुक्त सेवा केल्या जातात त्या घरामध्ये मी सांगते की आपण 108 पारायण नक्कीच आपले पूर्ण होत असतात. ज्या घरामध्ये संकल्पयुक्त सेवा करणं, तुम्हाला खरंच सांगते, दुःख अडचणी तुमच्या मनातील इच्छा, तुमच्या घरात कोणी आजारी असेल, संकट असतील, दुःख असेल, लग्न जमत नसेल, संतान प्राप्तीसाठी अशा बऱ्याच गोष्टींसाठी 108 संकल्पयुक्त सेवा म्हणजे स्वामी महाराजांचं स्वामीचरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं आपल्याला पठण करायचं आहे. संकल्प कसा करायचा? संकल्प एक ताट घ्यायचं, त्याच्या एक पाणी घ्यायचं, तुम्ही उजव्या हातावरती ते पाणी टाकायचं, तांदूळ फुल ठेवून. नंतर तुम्हाला ज्या तुमच्या इच्छा असतील किंवा ज्याही तुमच्या मनात इच्छा असेल ती इच्छा करायची आणि ते पाणी तुम्ही तामनात सोडायचं आहे. ही महाराजांच्या समोर तुम्ही असा संकल्प करून संकल्पयुक्त तुम्ही कोणत्याही दिवसांपासून तुम्ही सुरू करू शकतात. गुरुवारपासून सुरुवात तर केली तर अतिउत्तम, पण तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही हा व्हिडिओ बघत असणार त्या दिवसापासूनही तुम्ही कधीही संकल्पयुक्त सेवा तुम्ही सुरू करू शकतात. आपल्याला ज्यावेळेस तुम्ही स्वामीचरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं 108 पारायण ज्यावेळेस आपण करत असतो किंवा ज्यावेळेस आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो तर आपल्याला त्या सेवा एका बैठकीत करायच्या असतात. म्हणजेच स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ 1 ते 21 अध्यायांचा आहे. हा आपल्याला एका बैठकीत पूर्ण करायचा आहे. पण तुम्हाला काही अडचण असेल किंवा काही तुमच्या शारीरिक प्रॉब्लेम असेल, तुम्हाला एका बैठकीत करणं शक्य नसेल तर तुम्ही 2 टप्प्यांमध्येही करू शकतात. एकदा तुम्ही 15 वाचा, नंतर बाकीचे पुढचे अध्यायही तुम्ही पूर्ण करू शकतात. पण तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही, काही अडचण नाही, काहीही नाही, तर तुम्ही कृपा करून एका बैठकीतच संकल्पयुक्त सेवा नक्कीच आवर्जून करा. आणि ज्यांनी पण हा व्हिडिओ बघत असणार, लहान बाळ असतात किंवा काहींना शक्य नसतं, पण मग तुम्ही 2 टप्प्यातही केल्या तरी चालणार आहेत. पण ज्यावेळेस आपण संकल्पयुक्त सेवा करत असताना ह्या गोष्टींना आपण बांधिलकी असतो आणि आपल्याला त्या सेवा पूर्ण करायच्या असतात. तुम्हाला जर सुतक पडलं तर तुम्हाला ती नव्याने सुरुवात करायची असतात, कारण की सुतकामध्ये आपल्याला ते काउंट होत नसतं. आणि तुम्हाला तर मासिक धर्म आलेला असेल तर त्यावेळेस आपले 5 दिवस स्किप करून तुम्ही पुढे कंटिन्यू 108 आपल्याला सेवा करायच्या असतात. म्हणून तुम्ही नक्कीच आवर्जून संकल्पयुक्त सेवा 108 महाराजांच्या ही सेवा, आणि ज्या घरामध्ये स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ पठण केला जातो त्यांच्या आयुष्यात कधीही अडचणी, दुःख, प्रॉब्लेम्स हे कधीही नसतात. असं म्हटलं जातं की दुर्गा सप्तशती आणि स्वामी चरित्र सारामृत ज्या घरामध्ये ही पठण केले गेलेले आहे त्यांचे महाराजांचे अनुभव खरंच आलेले आहेत. आणि ज्यावेळेस आपण मनोभावनेने किंवा आपण ज्यावेळेस महाराजांना अंतःकरणाने महाराजांना म्हणजे सेवा करत असतो किंवा महाराजांची आपण मनापासून सेवा करत असतो त्यावेळेस महाराज नेहमी आपल्याला प्रचिती देत असतात. महाराजांची तुम्ही ही सेवा आवर्जून करू शकतात. आणि ज्यावेळेस तुम्ही महाराजांची संकल्पयुक्त सेवा ज्यावेळेसपासून तुम्ही सुरुवात करणार त्यावेळेसपासून तुम्हाला काय करायचं आहे, महाराजांच्या मठात, केंद्रात तुमच्या जवळ जर असेल केंद्र किंवा मठ, तर तुम्हाला खडीसाखर आणि नारळ घेऊन महाराजांच्या केंद्रात जाऊन महाराजांना सांगून आणि आपल्या जे आहे तुमच्या इच्छा असतील त्या इच्छा महाराजांना सांगून आणि नारळ आणि खडीसाखराचा प्रसाद आपल्याला अर्पण महाराजांना करायचा आहे. मुजरा करून घरी येऊन आणि आपल्याला दुसऱ्या दिवसापासून संकल्पयुक्त स्वामीचरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं आपल्याला 108 पारायण संकल्पयुक्त सेवा करायच्या आहेत. संतान प्राप्तीसाठी, नंतर तुम्हाला सांगते स्वतःचं घर प्राप्त करून घेण्यासाठी, तुमचे आलेले पैसे निघण्यासाठी, कोणते तुमचे व्यवहार होत नसतील किंवा तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी, अशा बऱ्याचशा गोष्टींसाठी तुम्हाला स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ
खूप प्रभावीशाली ग्रंथ आहे. म्हणून तुम्ही आवर्जून हा ग्रंथ एकदा तरी तुमच्या आयुष्यात संकल्पयुक्त सेवा करून बघा. मी सांगते म्हणून तुम्ही खरंच एकदा तरी स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचे 108 पारायण आवर्जून करून नक्की बघा. तुम्हाला प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही आणि महाराज नेहमी आपल्यासोबत असतात. तर महाराजांची ही सेवा तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.